नमस्कार, तुमचं माझ्या मिनी ब्लॉग मध्ये। आज तुम्हाला दिसत असेल की बाबा मी बटाटे तळते आणि चकल्या तळते। आज मला उपवास नाहीये, पण मला बटाट्याची चकली दिसली, म्हटलं चला आज मला खावं असं वाटते। मग मी काय मस्तपैकी बटाटे कापले आणि ते तळून घेतले। त्याच्यात मिरची पावडर टाकली आणि मीठ टाकलं। तसं मला खूपच आवडतं तसं खायला। आणि मग मी साबुदाण्याचे चकल्या होत्या ना, त्या पण तळल्या होत्या। म्हटलं चला आज तरी आपण मस्तपैकी खाऊ। मग काय मी तिथे सिद्धी गेले तर शाळेमध्ये, मग मी असं तयार केलं आणि मस्तपैकी खाल्लं। बटाटे पण मला खूपच आवडतं। मग काय मी मस्तपैकी खाऊन पिऊन मस्त केलं, खाल्लं आणि मग रिद्धी सिद्धीने शाळेत आणायला गेली। मग रिद्धी सिद्धीने मी घरी आणलं। घरी आणल्यावर तिला म्हटलं, अरे रिद्धी तू तुझी चप्पल आहे ना ती बाहेर काढ। पण ती पोरगी काही ऐकतच नव्हती। तिला असं वाटत होतं मी बाहेर आलेली ना, गेटच्या बाहेर येते, मग मी नाही का बाहेरच खेळायला जावं मुलींसोबत। आणि ते मग तिला म्हटलं बाहेर अजिबात नाही जायचं, अगोदर आपल्या स्वतःची टिफिन काढायचा, बॉटल काढायची आणि बॅग व्यवस्थित ठेवायची। तर आज एवढं कंटाळा आला होता त्या दोघांना ना, बॅग आणि टिफिन आणि ते उचलून ठेवायचा। तिला तर मला मम्मी मी नाही ठेवणार, हे बघ माझी बॅग कशी गुंतली आहे याच्यामध्ये। म्हटलं तू नीट ठेवली असती तर व्यवस्थित जमले असते ना, ती नीट ठेवत नाही काही नाही। मग काय मग तिला मी तिचे जे बॅगेमध्ये गुंतलेली होती ना बॉटल ती काढून दिली। मग काय दोघांना मस्तपैकी चहा वगैरे केली, आल्यावर चहा पिली त्यांनी। मग आता तिला म्हटलं चल तुला खेळायचं असेल ना तर जा। मग ते ग्राउंडवर गेल्या दोघी खेळायला आणि मग त्यांचं चालूच दोघांचं काय गुंतलं होतं का त्यांच्या बॅगमध्ये। त्या बॅग घेऊन बाहेर गेल्या। मला समजलंच नाही की बाबा बॅग कशाला, म्हणे आम्हाला बाहेर येऊन अभ्यास करायचा ओट्यावर। म्हटलं बाहेर कोणी अभ्यास करते का? त्यांचं रेग्युलरचं झालंय की बाबा बाहेरच जायचं ना अभ्यास करायचा ओट्यावर। हिचं ना पाय लागला तिला, बॅग लागली, ही रडायला लागली। एवढी नाटकी आहे। आणि बघा लहान मुली खेळत आहे आमच्या ग्राउंडमध्ये, म्हणजे गल्लीमध्ये आणि समोर ग्राउंड आहे, तिथे लहान मुली खेळत असतात। यांना म्हटलं चला आता मध्ये खेळा, बाहेर काय गरज आहे म्हटलं की बाहेर अभ्यास कोणी करतं का? मग हिच चल दम आणि कंटाळा, हिला नाही का तिचं पूर्ण लक्ष त्या मुलांकडे, खेळत होते मुलं मुली। तर म्हटलं अरे वेळ असतो कोणता पण खेळायचा, आता तू थोडा वेळ झाला ना शाळेत न आलाय तर मग आपलं व्यवस्थित बघा। आता की जोरात पडते ना मुलगी, बघा अशीच पडत राहते एनी टाइम। बाहेर पडली, बाहेर लागलं तिला, आता पडद्याजवळ पडली, 2च सेकंद झाले होते आम्हाला घरामध्ये यायला, लगेच मुलगी पडली। बापरे म्हटलं काय बाबा या मुलीचं एवढं जोरामध्ये पडते आणि आताशी नाटकं करते ना रडायचे। तिला असं वाटतं मम्मा व्हिडिओ करते ना आपण अजून नाटक, तिच्या डोळ्याला अजिबात पाणी नाही तरी नाटकं चालू तिची। आणि आता बघ कशी लात मारते व्हिडिओला, इतकी शहाणी मुलगी आणि हसती बरं का, नाटकं करते ती प्रत्येक गोष्टीमध्ये। हे आमचा मोठा भावा चालला समोरून कॅमेऱ्यापासून, आता इथे चालली मम्मी मला नवीन हेअरस्टाईल घालणार। आणि मग हिला म्हटलं चल ग आपल्याला अभ्यासाचा वेळ झालाय, आता आपल्याला अभ्यास करायचा आहे। तिची मम्मी अजून नाही करणार, थोड्या टायमानं करण, हेच चालू थोड्या टायमानं करण। मग सांगत होती स्कूलमध्ये काय झालं, ती म्हणत होती मला मॅडम लय रागवली आज, कारण माझी होमवर्कची वही हारलं। मग हिला पहिल्यापासून सांगत होती आपल्या वस्तू आपणच सांभाळून ठेवायच्या, पण त्या सांभाळत नाही। जिथे वस्तू पडली तिथेच पडून देतात। पेन्सिल दररोजची एक पेन्सिल, दररोजचं एक खोडरबर, दररोज कोण आणून देणार आहे? आपण काय आंब नाही का? त्यांना मी हेच समजून सांगते, कोणत्या पण वस्तूची केअर आपण स्वतःच करायची। त्यांना ते नाही, स्वतः केअर करतच नाही, हारली तर हारली। मग आता मॅडम रागवली तर मी काय करणार त्याला? मग म्हटलं चला तिला नवीन बुक घेऊन देऊ आपण। आणि इथं काय चालू तोंडात पिना घालत होते। मग मी तिला रागवली, अगं तोंडात पिना नसत्या घालत, ते आपल्या हेअरच्या पिना असता का त्या। तिला म्हटलं ते दे माझ्याकडे, तर तिला माझ्यावर भरोसाच नाही, तिला वाटलं हे ठेवून देईल, म्हटलं दे इकडे। मग ती दिल्या मला नंतर पिना, मग मी तिच्या डोक्याला लावल्या, कारण ती म्हणजे मला आता ही हेअरस्टाईल नकोय, मला दुसरी हवी। बघा त्या हेअरस्टाईलमुळे रडते। अभ्यासाचं काही नाही, अभ्यासाचं काय मॅडमने काय शिकवलं ते सांगायचा पत्ता नाही, आणि हे दुसरंच चालू। बघत तोंड कसं झालं, आणि रडायच्या नाक 10 मिनिटाला रडायचं बस। एवढा व्हिडिओ चालू असताना सुद्धा ना 5 मिनिटं झालं का रडणार, 5 मिनिटं झालं का रडणार। ह्या मुलींचे चालू होते नाटकं, त्यात काय त्यांची मुलगी डोकून बघत होती की आमचं काय चालू, रिद्धी सिद्धींचं आमचं बोलणं वगैरे चालू होतं। तिला रिद्धी सिद्धीने बोलायला आलो होती की चल बाई रिद्धी सिद्धी आपण खेळायला जाऊ, पण मग म्हटलं अरे रिद्धी सिद्धींचा जोपर्यंत होमवर्क होत नाही तोपर्यंत मी त्यांना खेळायला कधीच पाठवत नाही। जेव्हा त्यांचं होमवर्क कंप्लीट होतो मग मी त्यांना वेळ देते 2-3 तास खेळायला। मग हिचं चालू आंटी रिद्धी सिद्धींना पाठवा ना, म्हटलं तू मध्ये तर एकदा। मग ती मध्ये आली आणि मग काय चालू होतं का त्यांचं काहीतरी गेम। ह्या मुलीने काही लेटर लिहून आणलेले होते ABCD 1 2 3 4। मग मला दाखवायला आली की बघा आंटी मी असं लिहिते, आणि रिद्धी सिद्धींचं कुठपर्यंत आला अभ्यास ते सांगायला।
आमच्या रिद्धी सिद्धीन तर असं आहे ना बाबा, कंटाळा येतो. मी जेव्हा अभ्यास घेतला तेव्हाच घेता, त्या स्वतःहून तर कधीच लिहिणार नाही. ह्या मुलीने स्वतःहून लिहून आणलेलं होतं एका पोस्टरवर आणि एवढं छान लिहिलेलं होतं. मग मी त्या मुलीला म्हणते का तू तुझ्या स्वतःच्या मनाने लिहिलं हे बिना बघता, कारण तू तर आता सिनियर KG मध्ये तरी पण. मग ती म्हणे हो आंटी बघा किती क्लेवर मुलगी. आमच्या रिद्धी सिद्धी मी लिहिलेलं असलं तेच बघून लिहितं, स्वतःच्या मनानं तर लिहितच नाही. मला एवढं चिडचिड करायला लावतं ना त्याच मुलीचं घेतलं आणि तिच्यावरच दादागिरी करते आता बघा. आणि काय लगेच झालं थोडं वेळ खेळतं 10-15 मिनिटं आणि लगेच भांडणाला लागता. 2-3 मिनिटं नीट राहता लगेच भांडण होतं. आणि मग काय माझे हस्बंड आले. हस्बंडला कशाचा राग आलेला होता, कारण सकाळी रुमाल सापडला नाही म्हणून हस्बंडचं तोंड एवढं मोठं झालेलं होतं रागाने. आणि मी एवढं मनवत होती त्यांना, पण ते काय बाबा ऍटिट्यूड दाखवत होते स्वतःच. म्हटलं चला जाऊ दे आता, आपल्याकडनंच रुमाल नाही सापडला, आपणच त्यांना पुढं करावं. पुढं करायला गेलं तर माणूस तर अजून शायनिंग मारायला लागला, जास्त ओव्हर करायला लागलं. म्हणजे तरी पण समजून घेऊ म्हटलं आपण. परत त्यांना मी गेली समजून सांगायला, अरे माझ्यासोबत बोला, अरे काय झालं बोला, रुमालने सापडला नवीन घेऊन देते म्हटलं, पण बोला, कारण मला करमत नाही तुमच्यासोबत बोला. नाही तर मग काय दिसते परत गेल्या बाहेर त्यांचं, मग कारण खेळायला. मग हिला म्हटलं चला आता मॅडम आता तरी अभ्यास करा. तर मॅडम म्हणते नाही मम्मी अजून अभ्यास नाही करत, अजून 10-15 मिनिटं खेळून दे मला. म्हणजे नुसतं खेळायचं उड्या मारायच्या तेवढंच जमतं आमच्या रिद्धी ना. असं स्वतंत्र कधीच म्हणणार नाही मम्मा मी अभ्यास करते का नाही करत. म्हटलंच बाई रिद्धी सिद्धी आता खूप झाला तुमच्या दोघांचं धिंगाणं घालणं, आता भांडणं वगैरे झालं, आता मग अभ्यासाला बसलं. मग त्यांना मी अभ्यास घेतला, 1 2 3 4 घेतले, ABCD घेतली, क ख ग हे सगळं त्यांच्याकडून लिहून घेतलं आणि मग शब्द लिहून घेतले. हा झाला आमचा मिनी ब्लॉग. आमच्या मिनी ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर आमच्या चॅनल जे नवीन असेल ते चॅनल तुम्हाला दिसत जाईल. थँक्यू आमचा व्हिडिओ बघितल्यामुळे. थँक्यू.